काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथली यांचे चिरंजीव नितीन जेथली यांनी बबनराव लोणीकरांचा एकेरी उल्लेख करून शिवीगाळ केल्याचं समजते। शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होते। नितीन जेथली यांच्या शिवीगाळ भाषणाचा बबनराव लोणीकरांच्या मुलानं राहुल लोणीकरांनी देखील समाचार घेतला। पाहूया आजी माजी आमदारांच्या मुलांमध्ये कसं वाकयुद्ध पेटलं। याची अवकात आहे का पैसे द्यायचे आम्हाला? या मराठवाड्यात तरी जेथल्याला विकत घ्यायची अवकात कोणाची नाही तर अरे अंते का आकडाही तसा सांगते 7 कोटी। अरे 7 कोटीच्या गाड्यात माझ्या फालतू गोष्टी। अरे कमीत कमी 5-50 कोटी म्हणलेत लोकांना विश्वास तरी येईल। आमदार जसे फुटले 5-50 कोटी घेऊन ते लोकांना विश्वास आला की 50 कोटी दिले तर फुटले असतील। त्याला 7 कोटी त्याच्यात मलाही माझा अपमान वाटायला। हे असे फालतूच्या विषयावर आपणही मुख गिळून बसू नका। हे अशा गोष्टी कोणी तुम्हाला गावात कोणी चर्चा केली तर तुम्ही त्याचं खंडन करायचं शिका। जो माज आलाय हे एकदा तुम्हाला आम्हाला उतरावं लागेल। बबनराव लोणीकरांबद्दल एकेरी उल्लेख करण्याची अवकाश येते। ग्रामपंचायतची निवडणूक जिंकलेला असतो कधी आमच्या वडिलांनी आमच्यावर संस्कार त्या ठिकाणी केले आणि म्हणून आम्ही आजही तुझ्या वडिलांना आवेगाव बोलतो आणि तुला बोलत नाही। त्यामुळे कोण नाराज आहेत काय कशी तो त्या आंबेडकर शाळेच्या पुढची जमीन खाल्ली 7 कोटीची हे काढू का? साक्षात जमीन चोर तू आणि तुझी खानदान आणि तुम्ही सांगता आणि विचार पंतप्रधान सृष्टीवाला विचारा कार्यालयाला विचारा। अरे सृष्टीवाल्याला आणि कार्यालयाला सगळ्यात जास्त माहिती की सावकारी करून तुम्ही किती लोकांची जमीन अडकली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।